दिनेश येतोय. स्ट्राइकवर संदीप, नॉन स्ट्राइकवर फ्रान्सिस. ही सलामीची जोडी मैदानात. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू इथं व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. एक व्हाईट बॉलचा इशारा, एक धाव संख्येचं खातं एक व्हाईटने उघडलेलं आहे. अवंतर धावसंख्येने संघाचं खातं ओपन झालेलं आहे. मनोरी मास्टर्स या संघाचं सेमीफायनलचा सामना आहे. याच्यामध्ये जिंकेल तर उद्या फायनलचा सामना खेळण्यासाठी तयार राहणार आहे. दिनेश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. पुन्हा एकदा तो चेंडू, पुन्हा एकदा चेंडू जातोय लेग स्टिकच्या बाहेर, चेंडू पडला जातोय. एक धाव धावून काढलेली आहे आणि एक वाईट देखील होतंय. म्हणजे 1+ वाईट 2 धावा मिळत आहेत. एकही चेंडू न देता 3 धावा इथं आलेल्या आहेत, त्या बोनसच्या स्वरूपात आहेत. धाव संख्या 3. संतोष कोळी आमच्यामध्ये आलेले आहेत. प्रिन्स स्पोर्ट्सचे मालक संतोष कोळी आमच्यामध्ये आलेले आहेत. तर मी त्यांना विनंती करतोय की त्यांनी आमच्या कॉमेंट्री कक्षामध्ये यायचं आम्हाला मदत करण्यासाठी. पुढचा चेंडू चांगला फटका बघूया. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसरी देखील धाव पूर्ण. बॅकअपसाठी तिथं उमेश कोळी होता लॉईड यांना मदत करण्यासाठी. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. त्या 2 धावीच्या साहाय्याने धाव संख्या पोचलेली आहे ती 5वर. संतोष कोळे आलेले आहेत, म्हणजे मनोरी मास्टर संघाच्या बरोबर आहेत, पण त्यांनी इथं यायचं आहे. प्रिन्स स्पोर्ट्सचे मालक संतोष कोळी यांचं आगमन झालेलं आहे. एक असा कॉमेंट्रेटर जो कधी कोणाला मला वाटतं जर सर्दी खोकला झाला त्याच्यापासून दूर होईल. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. सायमन पुन्हा एकदा तिथं आहे, पण सायमन याच्यात थोडा बाजूला चेंडू पडतोय. येस, आता मात्र मॉरस चांगलं बॅकअप करतोय सायमन यांना. आणि बघा जिथं जी 1 होती ती 2 मध्ये कन्वर्ट झालेली आहे. थ्रो दिला होता मॉरिस यांनी, पण तो चेंडू खाली पडल्यानंतर तो खाळून जातोय. एकच धाव ती, पण दोन्ही खेळाडूंचं लक्ष असल्या कारण ती दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. संतोष कोळे आलेले आहेत. संतोष कोळे वेलकम. आणि आता याच्यानंतरचं समालोचन त्याचा अगोदर सत्कार करणार आहोत आपण, कारण आपल्याला जे मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार जे टी शर्ट्स आहेत ते संतोष कोळी यांच्याकडून भेटलेले आहेत. चांगले मित्र आहेत. पुन्हा एकदा चेंडू टाकला जातोय आणि चेंडू लेग साईडच्या दिशेने गेलेला आहे. इथं बघूया आउट होण्याचा संभव आहे. पुन्हा एकदा बघा काय इथं यो येतोय, तो जातोय, तो जातोय, यो येतोय, पण मात्र धाव घेतलेली नाहीये. कारण फ्रान्सिस यांनी सोडला होता बॉल की वाईट जाईल, पण त्याच्या पायाला लागून चेंडू थोडा गेला होता सायमन याच्याजवळ. धाव घ्यायची ती संदीप यांना. चांगलं असं एक नाट्यमय दृश्य बघायला भेटलं, पण धाव भेटलेली नाहीये. गोलंदाज दिनेश, आपल्या शतकातील पुढचा चेंडू फ्रान्सिस याच्यासाठी बॅकफुटवर खेळून त्यांना प्रयत्न केला. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने उमेश कोळी यांच्या हातात. बघा तिथं देखील थोडं फंबल झालं, पण उमेश यांच्याकडून 2 धावा घेणं खूप कठीण आहे. एक चांगला खेळाडू आहे, चांगला शतरक्षक आहे. या 1 धावीच्या साहाय्याने धावसंख्या मनोरी मास्टर्सच्या संघाची धावसंख्या पोहोचली ती 8 या धावसंख्येवर. 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. फ्रान्सिस वैयक्तिक 5वर खेळतोय. संदीप याला पहिला चेंडू समोर जाण्याचा इथं आता चान्स भेटलेला आहे, एक संधी भेटलेली आहे. दिनेश शफल होऊन मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. तिथं धाव होती, पण ती फ्रान्सिस पार्लेकरला ती धाव घ्यायची होती. संदीप देखील पुढे आला होता. नंतर बघितलं की तिथं रुपेश आहे, पण ती धाव देखील पूर्ण झालेली नाहीये. या शतकामध्ये खूप नाट्यमय असा खेळ बघायला मिळाला संतोष. आणि त्याच्यामध्ये असं काय झालं की धाव घ्यायची होती पण ती कॅन्सल होते. याचा अर्थ की थोडी मनोरी मास्टर संघाचे खेळाडू यांच्यामध्ये कॉन्ट्रिब्युशन थोडं कमी आहे, बॉडी लँग्वेज थोडी कमी आहे, कॉर्डिनेशन थोडं कमी झालेलं आहे. आता मात्र बरोबर बुंद्यावर चेंडू टाकला तर चेंडू येतोय लॉंग ऑनच्या दिशेनं. आता पुन्हा एकदा फंबल झालेलं आहे, पण लॉयड हे देखील चांगले शतरक्षक आहेत आणि फक्त एक सिंगल मिळेल. पहिल्या शतकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 9. एकही गडी बाद झाले, 9 धावसंख्या झालेली आहे. एक शतक संपलेले, धावसंख्या झाली 9. आमचे आदित्य थोडे शांत बसलेले आहेत, त्यांना माहिती नव्हती शतक पूर्ण झालं, पण आता वाजू नका, दुसरं शतक सुरू होत आहे.
दुसरं शतक टाकण्यासाठी लॉयड येत आहेत. एक चांगला लॉयड गोलंदाज आहे, त्याने आतापर्यंत 41 फलंदाजांना बाद केलेलं आहे. सेमीफायनलचा सामना एक महत्त्वाचा सामना, याच्यामध्ये तो जिंकेल तो उद्या फायनलचा सामना खेळण्यासाठी या मालवणीच्या गावाच्या मैदानावर खेळण्यासाठी येईल. इथं शफल आणि चेंडू जातोय, बघूया कुठं लँड होतोय. वेट फॉर द अंपायर सिग्नल. चार या धावसंख्येचा इशारा पण सांगेकर सरांकडून. या 4 धावसंख्येने धावसंख्या पोचली ती 13 या धावसंख्येवर. दोन्ही संघ स्ट्रॉंग आहेत आणि दोन्ही संघ संतोष 3-3 फायनल्स मारलेले संघ आहेत. मनोरी मास्टर संघ 2 हारले देखील आहेत आणि भाटी मास्टर संघ 1 हारलेला आहे. जे टॉप क्लासच्या ह्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर स्ट्राईक रेट आणि रन रेटच्या दिशेने जर आपण चाललो तर मनोरी मास्टर थोडा पुढे आहे भाटी मास्टरच्या पुढे, पण या सामन्यामधून जिंकेल जो तो पुढे जाईल. पुन्हा एकदा मोठा फटका आणि या फटक्यावर देखील बघा जजमेंट, बघा काय जबरदस्त जजमेंट पकडलं आणि त्या जजमेंट मुलेच तर चांगलासा झेल पकडलेला आहे उमेशानं. संदीप यांच्या खेळाचा अंत झालेला आहे. त्याने आपल्या संघासाठी 5 धावा केल्या. 13 या धावसंख्येवर पहिला फलंदाजीचा बाद होतोय मनोरी मास्टर्स या संघाचा. आता त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज या फलंदाजाने जेव्हापासून 40शी गाठलेली आहे तेव्हापासून मनोरी मास्टर संघाला चांगली फलंदाजी करून काही सामन्यामधून चांगली फलंदाजी करून सामन्याला संकटमोचक असा फलंदाज आहे. त्याच्यानंतर तो आल्यानंतर संतोष डॅनी याच्यावर थोडा भार कमी झाला. तो 3ऱ्या नंबरवर 4थ्या नंबरवर येऊ लागला. किशोर दांडेकर हा नंबर 6 वर येतोय असा आपला रूल्स आहे. रिव्हर्स स्वीप कनेक्टर झाले पण शतरक्षक किशोर कोळी तिथं शतरक्षक आहे. फक्त एक सिंगल मिळेल. रुपेश तो रिले थ्रो घेतोय त्याच्यामुळे एकच मिळेल. या 1 धावेच्या साईडने धावसंख्या पोचली ती 14 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली 14. 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे शतकातील. ऑन स्ट्राईक फ्रान्सिस एक हार्ड हिटर फलंदाज. पुढचा चेंडू कार्पेटच्या सायनी चेंडू जातो डीप मध्ये. 1 धाव पूर्ण केली जाईल. मॉरस खूप लांबून येत आहेत. पुन्हा एकदा चांगला रिले थ्रो. पुन्हा तिथं रुपेश तो थ्रो घेतोय. 1 धाव पुन्हा एकदा भेटते. 1 धावीच्या सायने धावसंख्या पोचली ती टोटल 15 या धावसंख्येवर. फ्रान्सिस खेळतोय 6 वर ऑन स्ट्राईकच्या दिशेने. सुदर्शन धामायाने 1 धावसंख्येने आपलं खातं ओपन केलेलं आहे. मालवणी गाव हे मैदान आपण बघतोय. संतोष कोळी याच्याकडे तो सर्व लेखाजोख आहे. ॲनालिसिस जर बघायला गेलं तर संतोष कोळी याच्याजवळ आहे. चेंडू देखील ऑन साईडला खेळून काढलेला आहे. आता थोडा गॅपमध्ये चेंडू. 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावेला आणि दुसरी धाव देखील होता होता वाचते. एक दुसरी धाव घ्यायची होती सुदर्शन पण फ्रान्सिस यांनी साथ दिलेली नाहीये. एकच धाव मिळेल. या 1 धावेच्या साईडने धावसंख्या पोचली ती 16. गोलंदाज लॉयड आपल्या शतकातील पुढचा चेंडू इथं बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो फर्स्ट स्लिपच्या दिशेने. रुपेश कोळी चांगलं शतरक्षण करतात. फक्त एक सिंगल मिळेल. या सिंगलच्या सायने 2 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 17 आणि या शतकामध्ये आल्यात फक्त धावा 8. पहिल्यामध्ये 9 आणि यामध्ये 8. टोटल 2 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 17. खरोखरच कौतुक करावं लागेल. आभार मानावे लागतील की या मालवणीचे जे लेजंड खेळाडू जुने खेळाडू आहेत त्याच्यामध्ये आपल्या बाजूला आपण बघतोय भालचंद्र कोळी बसलेले आहेत. त्याच्यानंतर काही गजानंद कोले आहेत. भरपूर असे आहेत. भरपूर जण नावं जर घ्यायला गेलो तर मला वाटतं सामना संपेपर्यंत संपणार नाहीये. अरुण त्याच्यानंतर धनंजय भरपूर आहेत. सुरेश पाटील सुरेश कोळी देखील होता. धर्म्या आता धर्म्या आणि संतोष आहे. नितीन पाटील आहेत. बाबू शेट आहे आपला. भरपूर जणांनी मेहनत घेऊन एक ग्राउंड डेव्हलप केलं आणि एवढं चांगलं डेव्हलप झालेलं आहे. ह्या ग्राउंडवर आता बघा तुम्हाला प्रत्येक सॅटर्डे संडेला मॅच तर होतातच होतात. काही
दुसरे भाडोत्र्यांचे होतात, काही कंपनीचे होतात, काही क्लबचे होतात मॅच. तिसरं शतक उमेश कोळी घेऊन येतोय. पुन्हा एकदा चांगली दिशा, पण तिथं शतरक्षक विजू, विजू देखील एक चांगला शतरक्षक आहे. चांगले साथ देत आहेत आपल्याला. एकही संडे खाली नाहीये असा लेखाजोखा संतोष आणि आम्हाला सांगितलंय. पण या ग्राउंडचा आता ताबा आणि सगळ्याचा जे काय लेखाजोखा जो धर्मेंद्र बघतोय. संतोषाच्या कामाचा थोडा बोज असल्यामुळे ते धर्मेंद्रकडे दिलेला आहे त्यानं. चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडू बघूया, चेंडू जातोय. वेट अंपायर सिग्नल, पंचांचा इशारा वाईट. आणि एक धाव धावून काढलेली आहे, म्हणजे 2 धावा मिळत आहेत. या 2 धावीच्या सायणी धावसंख्या पोचली ती 20 या धावसंख्येवर. इथं चालू आहेत. पुढचा चेंडू उमेश यांचा, आणि उमेश यांचा चेंडू फक्त दिशा दाखवली डॅनी यांनी 1 या सिंगलसाठी. आणि सिंगलच्या सायणी धावसंख्या पोचली ती 21 या धावसंख्येवर. बघा, मडगावचे समाजसेवक, समाज कार्यकर्ते माननीय श्री विवेकजी कदम साहेब यूट्यूबच्या माध्यमातून मॅच बघतायत. आणि त्याच्याबरोबर त्यांचे काही उद्योजक मित्र देखील आहेत. गव्हाण साहेब देखील त्यांच्याबरोबर मॅच बघतायत आणि चांगली मॅचची ते मजा देखील घेत आहेत. सेमीफायनलचा सामना आहे आणि सेमीफायनलच्या सामन्यात दोन्ही संघ तगडे संघ आहेत. एक भाटी मास्टर्स तर दुसरा आहे तो मनोरी मास्टर्स. 2 संघामध्ये चांगली अशी चुरस बघायला मिळेल. स्ट्राईकवर सुदर्शन जो 2 धावसंख्येवर खेळतोय. पुन्हा एकदा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही आहे. एसटी रक्षक रिचर्ड कोळे यांच्याकडून चांगले एसटी रक्षकाची भूमिका बघायला मिळते. चेंडू जातोय डॉट. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत झालेली आहे. उमेश कोळी पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. इथं पुन्हा एकदा उंच उडालेला, पण शतरक्षक थोडा लांब आहे. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेला धावतायत. पण चांगला थ्रो दिनेश यांच्याकडून. त्यांनी दुसऱ्या धावेसाठी येत होते, पण बघितलं की दिनेश याच्याकडे चेंडू जातोय. आणि दिनेश याचा चांगले आर्म्स, त्याचे चांगले मजबूत आर्म्स आहेत, त्याच्यामुळे थ्रो देखील चांगला येतोय. 1 धावीच्या सायणी धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचलेली आहे. गोलंदाज उमेश आता देखील मारण्याचा प्रयत्न, यस अडवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय लेग साईडच्या दिशेने. एक धाव धावून काढलेले आणि बाईचा इशारा तर पंचांकडून. एक सिंगल फक्त मिळेल. या सिंगलच्या साह्याने 3 शतकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 23 आणि या शतकामध्ये उमेश यांनी फक्त 5 धावा दिलेल्या आहेत आणि एक फलंदाज देखील बाद केलेला आहे. उद्या होणारे सामने, उद्या पहिला सामना होईल तो मड बी वर्सेस गोराय ए, त्याच्यामध्ये पहिला सामना होईल. दुसरा सामना मालवणी बी वर्सेस मॅग्निफिशन कुलबेम, त्याच्यामध्ये दुसरा सामना होईल. त्याच्यामधले 2 संघ जिंकतील ते क्वार्टर फायनलचा सामना खेळतील. त्याच्यानंतर तिसरा सामना शिंपोली मास्टर्स वर्सेस दारोली मास्टर्स. शिंपोली मास्टर म्हटलं तर गावदेवी शिंपोली मास्टर्स आणि कालबादेवी स्पोर्ट्स क्लब दारोली, याच्यामध्ये तिसरा सामना होईल. त्याच्यानंतर निंगेश्वर क्रिकेट संघ चारकोप वर्सेस बंदर पाखाडी, याच्यामध्ये चौथा सामना होईल. आणि मालवणी ए संघाला बाई भेटलेली आहे. असे उद्या 9 संघ खेळणार आहेत. निशान आपल्या शतकातील पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण जर झालं असतं तर मला ते फलंदाज थोडा अडचणीमध्ये आला असता. दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. थोडं फंबल झाल्यानंतर त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी घेत आहेत आणि असं जर प्रॉब्लेम झाला तर फलंदाज लगेचच दुसरी धाव देखील घेत आहेत. लॉयड याच्याकडून थोडं मिस्टेक झालं, पण तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या होत्या डॅनी आणि सुदर्शन यानं. धाव संख्या 25.
3 षटकांनी चेंडूचा खेळ झाला. 5 षटकाचा हा सामना सेमीफायनलचा सामना आहे. चेंडू मारण्याचा प्रयत्न इथं शतरक्षक मनोहर आणि या खेळाडूंकडून मिस्टेक तर होतच नाहीये. संतोष, एक बघायला गेलं भाटी संघ ना पूर्ण 100% शतरक्षणामध्ये देतोय. फिल्डिंग मध्ये जबरदस्त संघ आहे आणि संघाने खरोखरच चांगली कामगिरी केलेली आहे. नवीन फलंदाज येतोय संदीप कोळी. त्यांनी याची जागा भरून काढण्यात. पहिल्या सामन्यामध्ये देखील जास्त त्याची फलंदाजी झाली नव्हती. आता नवीन फलंदाज त्यांनी याची जागा भरून काढण्यासाठी संदीप येतोय. त्याने अगोदरच्या सामन्यामध्ये बडे संघाबरोबर 11 धावांची गरज होती शेवटच्या षटकामध्ये आणि त्याच्यानंतर 4 चेंडूमध्ये 9 धावांची गरज होती. तर त्यांनी 2 चेंडूवर तो सामना संपवला होता. एक षटकार आणि एक 3 धावाचा फटका त्याच्या बॅटीतून आला होता. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या मागे. रुपेश यांच्या हातात 1 धावेसाठी आणि बाईचा इशारा पंचांकडून. एक धाव संख्या पुढे पोहोचते ती 26 या धाव संख्येवर. पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय गोलंदाज निशांत कोहली. 3 चेंडू आतापर्यंत टाकले. 3 चेंडूवर 2 धावा देऊन एक फलंदाज त्यांनी माघारी पाठवलेला आहे. त्यांनी यांच्यासारखा फलंदाज बाद केलेला आहे. पुन्हा एकदा चेंडू जातो. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेला पुन्हा एकदा फंबल आणि पुन्हा फंबल झाल्यानंतर बघा पुन्हा एकदा 2 धावा मिळतात. थ्रो दिला होता पण रिचर्ड याच्या थोडा खाली थ्रो होता. थ्रो एखाद वेळेस स्टंपच्या जवळ असतं ते चित्र वेगळं होतं. पण 2 धावा मिळतात. या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचलेली आहे. जी मनोरीला प्रीमियर लीग झाली होती त्याच्यासाठी विवेकजी कदम साहेबांनी भरपूर अशी सेवा आपल्याला दिली होती. खूप मदत केली होती आणि आपल्या आमचं जे ग्राउंड आहे मनोरीचं त्याच्यासाठी डेव्हलप करण्यासाठी देखील त्यांनी आपल्यासाठी त्याचा एक ते माणसाने काही त्यांचं मला वाटतं हे देखील येणार आहे. पुढचा चेंडू टाकला तो देखील एक चेंडू. 1 धाव धावून काढलेले प्लस वाईट आहे. 2 धावा मिळतात या चेंडूवर. या 2 धावेच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचली ती 30 या धाव संख्येवर. आणि मडला देखील भरपूर असे काही सामने झाले त्याच्यामध्ये विवेकजी कदम साहेबांचं खूप योगदान होतं. खूप हेल्प होता. खूप सहकार्य केलं होतं त्याने. आणि उद्याच्या सामन्यामध्ये इथे मला वाटतं विवेकजी कदम साहेब इथं देखील उद्या येणार आहेत. त्या या स्पर्धेसाठी देखील त्यांनी आर्थिक मदत दिलेली आहे. पुन्हा एकदा चांगला फटका. बरोबर फटका चेंडू जातोय. 1 धाव दुसरी धाव घेण्याच्या याच्यामध्ये फलंदाज इथं बाद होते. सुदर्शन थोडे थकले आणि थकले असल्याकारणे धावत नाहीयेत तर फलंदाज इथं बाद होतोय. 1 धाव नवीन फलंदाज येतो नॉन स्ट्राईकवर किशोर दांडेकर. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा फलंदाज इथं धाव बाद होतोय. काही गरज नव्हती त्या धावेची. संदीप ती धाव घेण्यासाठी गेला आणि पुन्हा एकदम फलंदाज बाद झालेले. 31 या धाव संख्येवर 5 फलंदाज बाद झालेत मनोरी मास्टर्सच्या संघाचे. आणि आता शेवटचं शतक आहे आणि शेवटच्या शतकाला कोण गोलंदाज येतो ते बघायचं आहे. आणि याची पुढची कॉमेंट्री आमचे संतोष कोळे आले ते तुम्हाला देणार आहेत. हॅलो.
म्हणून सांगितल्याप्रमाणे दोन्ही संघ म्हणजे 3-3 फायनल मारून आहेत. म्हणजे ही मॅच आहे ती मॅच नाही, एक प्रतिष्ठेचा एक सामना आहे, झुंज आहे मोठी. जो जिंकेल तो अव्वल नंबरला पोहोचेल, यात काही शंका नसेल. शेवटचा षटक, धावसंख्या झालेली ती 31. रुपेश यांचा गोलंदाजी घेऊन येतात. शेवटचं षटक आणि शेवटचं षटक कमीत कमी मनोज या षटकामध्ये 10, 12, 15 धावा जर आल्या, एक सन्मानजनक स्कोर उभा राहील आणि एक चांगलाही फाईट बघायला मिळेल. हॅलो, हे संतोष, आपण बघितलं या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं खूप गरजेचं आहे. हो, इथं उडालेला आहे, उंच खूप लांब आहे, पण शतरक्षक देखील थोडे पोहोचतायत जवळ आणि झेल पकडला जातो. उमेश यांनी तो झेल पकडलेला आहे आणि फलंदाजी इथं बाद होतोय. किशोर दांडेकर देखील परतीचा रस्ता धरतायत आपल्या पेव्हलियन बॉक्समध्ये. आता मात्र जबरदस्त चेंडू आणि जबरदस्त चेंडूला जबरदस्त फटका. चेंडू जातोय 6 या धाव संख्येसाठी. दयानंद फजिंदार याच्या बॅट मधून एक ब्रँडेड षटकार येतोय. संतोष इथे दाखवतो ना, इथे मैं हूं ना, किशोर काय तो क्या मैं हूं, आणि मी अजून हाय मैदानात. आणि या षटकाने धावसंख्या झाली ती 37. ज्या फटक्याची गरज होती म्हणून संघाला, तो फटका आता येतोय मनोज. धाव संख्या झाली 37. धाव संख्या 37. संतोष, अजूनपर्यंत 4 चेंडू येणे बाकी आहे. त्या 4 चेंडूवर कमीत कमी 2 मोठ्या फटक्याची गरज आहे. आता मात्र प्रेशर असेल गोलंदाजावर, कारण पहिल्या चेंडूवर विकेट भेटलं त्यांना आणि मोठं विकेट भेटलं किशोर यांचं. त्यानंतर एक मोठा षटकार येतोय दयानंद याच्या फळीतून. गोलंदाज रुपेश गोलंदाजीसाठी तयार. पुन्हा एकदा फुलटॉ चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने. शतरक्षक नाही आहे चेंडू. ओ येस, इथं थोडं खराब तर शतरक्षण नाही आहे. किशोर यांनी चांगला प्रयत्न केला होता, पण त्या प्रयत्नावर त्याचं पाणी फेडलं गेलं, कारण खूप लांब होता. तिथून येणं खूप गरजेचं होतं, पण तिथून येता येता तोपर्यंत चेंडू त्याच्या बाजूने सीमारेषा पार झाला होता. संतोष, आणि खणखणीत 2 चेंडूवर 2 मोठे फटके, एक चौकार आणि एक षटकार. धाव संख्या झाली ते 41. अजूनपर्यंत 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 3 चेंडूमध्ये धावा आले मनोज. आता धावसंख्या झाली ती 41. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि या ज्या फटक्यांची गरज होती ते फटके आले आहेत दयानंदच्या फळीतून. म्हणजे किशोर बाद दिल्यानंतर राईट मर्दुकीट. हा सुरेख चेंडू, खरोखर ब्लॉकल चेंडूचा मारा इथे होता. इथे गोलंदाज कमबॅक करतोय. लेग बायचा इशारा जो पंच सांगेकर सरांकडून. या एक लेग बायच्या सहाय्याने धाव संख्या पोहोचली ती 42. संतोष, मला वाटतं संतोष यांना कॉमेंट्री कमी आणि फोन जास्त येत आहेत, कारण संतोष एक बिझी मॅन आहे, बिझी माणूस आहे. धाव संख्या 42. 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. स्ट्राइक वर छोटा पाकिट बडा धमाका स्वप्नील कोहली. कोहली अग्रिकता समाज मंडळाचे नवीन खजिनदार देखील त्यांना पद भेटलेलं आहे. मनोरी मास्टर संघाचे चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. चेंडू टाकला जातोय आणि चेंडू पंचाच्या दृष्टिकोनातून संतोष हा चेंडू व्हाईट बॉल घोषित होईल. एक धावेच्या साणी धाव संख्या पोहोचली ती 43 या धाव संख्येवर. इथे सन्मानजनक स्कोर उभा होतोय आणि 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. पुन्हा एकदा चांगला फटका, पण शतरक्षक तिथं तैनात. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्यासाठी तयारी दयानंद यांनी केली होती, पण थ्रो त्याच्याच दिशेने गेला, त्याच्यामुळे फक्त एक धावेवर समाधान मानावं लागलं. या एक धावसंख्येने धाव संख्या पोहोचली ती 44. तर शेवटचा चेंडू संतोष आणि खेळण्यासाठी दयानंद स्ट्राईकवर आहे.
आणि मनोज बघायला गेलं तर दयानंदला शेवटचा चेंडू खेळणं गरजेचं आहे. कारण एक मोठा षटकार आणि चौकार पण टोकला दयानंदच्या बॅटमधून आलाय आणि शेवटचा चेंडू आहे. त्याच्या फलीतून धावा येत आहेत याचा अर्थ की त्याला खेळणं खूप गरजेचं आहे. शेवटचा चेंडू, या चेंडूवर धावा येणं खूप गरजेचं आहे. मनोरी मास्टर संघ थोडा पिछाड्यावर आहेत, पण या चेंडूवर एक धावेची गरज आहे. हो, क्लीन बॉल झालेले आहेत बघा. दोन्ही पाय मध्ये ठेवले ते मायातून मध्ये चेंडू गेला आणि त्रिफळ उद्ध्वस्त झालेलं आहे. फर्निचर डॅमेज झालेलं आहे. याचा अर्थ की 44 धावसंख्येवर रोखून ठेवलं आणि 45 धावसंख्येचं टार्गेट मनोरी मास्टर्सच्या संघाने दिलेलं आहे भाटी मास्टर्सच्या संघाला. संतोष काय बोलशील, 45 धावेचं टार्गेट कसं काय करता आपण चेस करता वेळेस कसं काय म्हणजे बॅटिंग करता वेळेस त्यांना कसं प्रॉब्लेम होईल याच्यावरून तू काय 2 शब्द सांगशील का? सांगायचं का म्हणजे बघितलं तर 45 धावसंख्या कमी धावसंख्या नाही आहेत. चेंडूपेक्षा जर 30 चेंडूमध्ये 45 धाव आहे, 15 धावेचं अंतर आहे आणि 15 धावेचं आणि आता शतकाचं सत्र आहे. म्हणजे थोडंसं दबाव येणार, फलंदाजावर पण येणार आणि गोलंदाजावर पण येणार. पण या दबावावर कोण निखरेल आता येणारे काही चेंडू सांगतील. आणि फायनलचा जो सेमीफायनलचा जो सामना आहे, तुम्ही म्हटल्याप्रमाणे दोन्ही सामन्यांनी संघांनी 3-3 फायनल्स मारलेले आहेत. म्हणजे दोन्ही संघ साधारण संघ नाही आहेत, दोन्ही बलाढ्य संघ आहेत आणि चांगला अनुभव सुद्धा दोन्ही संघाजवळ आहे. बघितलं तर दोन्ही संघाची प्रॅक्टिस कमी जास्त असेल, पण दोन्ही संघ बघायला आटाटाटीचे आहेत आणि मजा येईल. मजाने खूप मजा येईल. हे सकाळचं सत्र जो होता तेव्हा 50 धावांचं टार्गेट देखील पूर्ण केलं गेलं होतं. एकदा 52 धावा, एकदा 54 धावा अशा झाल्या होत्या. पण आता मात्र थोडं छोटं टार्गेट आहे 45 धावेचं आणि सत्र देखील सायंकाळचं सत्र चालू झालेलं आहे. आता तुझी आउटफील्ड आहे ती थोडी असं नाही वाटत की ती कडक नाही आहे कडक, पण तो थोडा जो अंधार पसरला आहे त्याच्यामुळे थोडी आउटफील्ड लो झालेली आहे. आणि जे ग्राउंडवर जो आपण बघतोय ग्राउंड सकाळी जेव्हा आम्ही तिथून आलो तेव्हा ग्राउंड एकदम सकासक बनलेलं आहे. त्यासाठी ग्राउंडला कोणताही प्रॉब्लेम होणार नाही, फक्त आउटफील्ड आणि गोलंदाजाला गोलंदाजी करता येईल, चांगली गोलंदाजी करावी लागेल, तेव्हाच या 45 धावा तुम्ही डिपेंड करू शकाल. पण फलंदाजीमध्ये अव्वल संघ मानला जातो तो भाटी मास्टर संघ. त्याच्याकडे 1 बाय 1 वन मॅन शो असे फलंदाज आहेत. त्याच्यात निशांत कोहली, उमेश कोहली, स्वतः लॉयड कोहली, रुपेश कोहली, किशोर कॅप्टन त्यांचा, हे सगळे असे 5 फलंदाज आहेत. हे 5 फलंदाज कधी काय करते सांगता येत नाही संतोष. असे फलंदाज त्या संघामध्ये दाखल आहेत, संघामध्ये तयार आहेत. त्याच्यामुळे कोण काय सांगता येत नाही. 45 धावेचं टार्गेट आहे. तर आपण थोडी संधी आदित्य यांना देणार आहोत डीजे वाजवण्याची. त्याच्यानंतर पुन्हा सामना चालू झाल्यानंतर पुन्हा आपण लाईव्ह कॉमेंट्री करू. तोपर्यंत डीजेचा आवाज ऐका. संदीप कोळी आणि संतोष कोळी या 2 व्यक्तींचा सत्कार एकत्र होतोय. आनंद आपल्या या आजच्या दिवसाचे चांगले असे कुक आचारी आनंद आणि चंद्रकांत. आनंद स्कूल फ्रेंड आहे का? अरे बापरे, खरोखरच आनंद आणि संतोष हे चांगले एका स्कूल फ्रेंड आहेत. संदीप कोहली आणि संतोष कोहली यांचा सत्कार होतोय आणि तो सत्कार करण्यासाठी जगदीश भंडारी क्रिक हिरोजचे एक जबरदस्त असे स्कोरर जगदीश भंडारी यांचे शुभ हस्ते सत्कार होतो या 2 व्यक्तींचा. 2 व्यक्ती इकडले खूप मोठ्या व्यक्ती आहेत. कॅमेरा इथं मारा जरा प्लीज. कॅमेरामॅन पुट युअर कॅमेरा ऑन द स्टेज. द स्मॉल स्टेज इथे पुढे दॅट कॅमेरा. येस, आनंद यांच्याकडून संदीप यांचा सत्कार होतोय. त्याच्यानंतर जगदीश यांच्या शुभ हस्ते संतोष कोहली यांचा सत्कार होणार आहे. संतोष आणि संदीप हे दोन चांगले मित्र आहेत आणि गणेश लिंबुडे देखील आहेत. या 3 व्यक्तीने मालवणी गावामध्ये एवढी टी शर्ट्स आणि एवढ्या पॅन्ट्स मला वाटतं त्याचे हे झालेले आहेत ॲडव्हर्टायझिंग की कोणाला सांगता येणार नाही आहे. त्याच्यानंतर आणखी एक व्यक्ती आहे
बीबॉन स्पोर्ट्सचे मालक किशोर हे देखील आपल्या उद्याला बघायला मिळतील. म्हणजे भरपूर असे काही आपल्याला भरपूर असे काही टी शर्ट्स पॅन्ट्सवाले आहेत. त्यांनी एक चांगली सेवा आपल्या मालवणी गावाला दिलेली आहे. चला आता आपण संतोष कोळी यांच्याकडून थोडं समालोचन ऐकणार आहोत. सलामीचे फलंदाज आलेले आहेत. स्ट्राईकवर रुपेश, नॉन स्ट्राईकवर फलंदाज किशोर कॅप्टन. रुपेश त्या 9 धावा कशा मिळवायच्या ते बघतील, जेणेकरून मागच्या खेळाडूंना काही दबाव नाही येणार. पण आणि पहिलं आणि दुसरं षटक निर्णायक असेल या सामन्यामध्ये. मजा खूप मजा येणार आहे मॅच बघण्यासाठी. आणि 18 सामना एक शेवटच्या म्हणजे चेंडूपर्यंत सामना जाईल की षटकापर्यंत जाईल पाहूया. सुरेख चेंडू, खरोखर खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक धाव घेतली, एका धावेने आपलं संघाचा आणि स्वतःचं खातं उघडले श्री गणेश करतोय इथे रुपेश. किशोर सुरेख चेंडू पुन्हा एकदा खरोखर एक गोलंदाजी जशी येते धावची अपेक्षा पंच इथे सुरक्षित बरोबर चांगला निर्णय इथे. संदीप सुरेख चेंडू, खरोखर तिन्ही चेंडू बघितलं तर खोलवर टप्प्याचे चेंडू होते, पण तशा पद्धतीने हलक्या हाताने ढकलून दिलाय चेंडू इथे धोकापत. आणि 2 धावा इथे पूर्ण होता. चांगली रनिंग द विकेट, चांगली धाव दोन्ही फलंदाजीमध्ये, चांगला ताळमेल दोन्ही फलंदाजीमध्ये. या 2 धावांनी धावसंख्या झालेली ती 4. चेंडूमध्ये खराबी नव्हती, पण फलंदाज ज्या पद्धतीचा टार्गेट आहे त्या टार्गेटच्या हिशोबाने खेळत आहेत दोन्ही फलंदाज. तिन्ही चेंडू खोलवर टप्प्याचे चेंडू होते आणि त्या चांगल्यारीत्या खेळले फलंदाज. अपील होते इथे. आणि स्टंपिंग बाद होते. थँक्यू. नवीन फलंदाज लॉईड कोळी येतोय. त्यांनी पहिल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करून आपल्या संघाला संकटातून बाहेर काढलं होतं. म्हणजे संकट मोचक असा फलंदाज आहे. या 2 फलंदाजांनी अगोदरचा सामना वजिरा ए मास्टर संघाबरोबर तो झाला होता. क्वार्टर फायनल सामना दोन्ही फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली होती. अनिल कोहली चांगली गोलंदाजी करत सकाळपासनं दिशा दाखवलेली आहे, पण जास्त लांब जाणार नाही. संदीप कोहली जिथं उभा होती तिथे चेंडू त्याच्या हातात जातो. एक सिंगलसाठी
त्या सिंगलच्या साईडने धावसंख्या पोहोचली ती 5 चेंडूवर आतापर्यंत 5 धावा दिलेल्या आहेत अनिल कोहली आणि याचा अर्थ चांगली गोलंदाजी. पहिल्या सामन्यामध्ये शतक टाकलं तेव्हा 5 धावा दिल्या होत्या. दुसरं शतक सामन्यामध्ये म्हणजे दुसरा सामना होता त्याच्यामध्ये पहिलं शतक टाकलं त्याच्यामध्ये 9 धावा आणि या सामन्यामध्ये शतक टाकले त्याच्यामध्ये 5 चेंडूवर आतापर्यंत 5 धावा दिल्या म्हणजे शेवटचा चेंडू आहे. स्ट्राईकवर किशोर कॅप्टन एक यशस्वी कॅप्टन भाटी मास्टर संघाचा आणि त्याच्यानंतर नॉन स्ट्राईकवर जातो चतुर खेळाडू म्हटला जातो. संपूर्ण भाटी गावातील मड गावातील असा खेळाडू त्याला चतुर असं नावाने ओळखलं जाते तो म्हणजे लॉईड. उंच उडालेला आहे शतरक्षक समोर आहे संदीप यांनी तो झेल पकडून किशोर या फलंदाजाचा खेळाचा अंत केलेला आहे. 5 या धावसंख्येवर संतोष 2 फलंदाज बाद होतात भाटी मास्टर्सच्या संघाचे. ज्या षटकाची गरज होती ना ते षटक हडताल ते अनिल कोहली फक्त 5 धावा दिल्या आणि 2 गडी बाद झालेले आहेत आपल्या या सामने बघता यूट्यूबच्या माध्यमातून 2 कॅमेरेस आहेत. एक बघा खाव कॉर्नरच्या दिशेने आपले एक कॅमेरेमन्स बसलेले आहेत आणि दुसरा जो कॅमेरा तो समोर आहे. 2 कॅमेरेस आणि 2 कॅमेऱ्याचा लाईव्ह कव्हरेज आपण बघतोय. विवेकजी कदम साहेबांनी मला फोन केला होता की चांगले यूट्यूबचा लाईव्ह तुमचा सामना दिसतोय आम्हाला आणि त्याचं श्रेय जाते ते साईनाथ स्पोर्ट्स क्लब मालवणी बिया संघाला ज्यांनी स्पर्धा आयोजित केलेली आणि काय जबरदस्त ती स्पर्धा त्याची इथं यशस्वी पार पडली जाते. संतोष जवळजवळ महिनाभर या स्पर्धेची तयारी करतायत ते त्याकरता खूप मेहनत घेतली. आनंद पण मी आनंदचं पण नाव घेईन याच्यामध्ये. तसंच सायमन संतोष आनंदचं जर म्हटलास तू तर सकाळी 6 वाजल्यापासून त्या सिलेंडरच्या इथं लाईन लावली होती त्यांनी. इथं सिलेंडर नव्हतं 10 वाजले तेव्हा त्याला ते सिलेंडर मिळालं तेव्हा तो आला आणि ते त्यांनी सर्व जेवण होतं ते बनवलं होतं. फुल मार्क्स टू आनंद आणि चंद्रकांत यांना. आता दुसरं शतक टाकण्यासाठी गोलंदाज फ्रान्सिस पार्लेकर येतोय. स्ट्राईकवर लॉईड आणि नॉन स्ट्राईकवर फलंदाज मॉरिस कोहली. बॅक टू संतोष. जी सरासरी 9ची होती ना 5 षटकामध्ये आता ती सरासरी येऊन पोहोचली ती 10 धावसंख्येवर. दोन्ही संघ चुरशीचे आहेत. दोन्ही संघ खूप चांगले बळकट आहेत. मी आधी सांगितलं मॅचला मजा येईल. चांगला चेंडू बाई या खेळाडूकडे एवढी दमशक आहे. या खेळाडूंनी खूप चांगली फलंदाजी केली. इथं फंबल झालं आणि या फंबलमुळे जिथं धाव नव्हती तिथं 2 धावा इथं पूर्ण केल्या जात आहेत. आणि लॉईड हा खेळाडू इथं जास्त याच एरियामध्ये जास्त धावा करतोय तो. त्याला माहिती आहे की तो शतरक्षक थोडे लांब आहेत सर्कलमध्ये नाहीये. ज्या फटक्याची गरज होती हलक्या हाताने मग ढकलून दिला चेंडू जोपर्यंत फिल्डरपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा ते घेऊ शकले. चांगला रनिंग होती आणि चांगला डोक्याचा वापर केला लॉईड यांनी. येस आई कोऑर्डिनेशन आणि दोन्ही फलंदाजाचे बॉडी लँग्वेजमुळे 2 धावा पूर्ण झाल्या. पुन्हा एकदा गोलंदाज फ्रान्सिस आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होत आहेत. बघा टाइम स्लॉट चालू आहे आणि टाइम स्लॉट जर संपला तर तुम्हाला एक खेळाडू आणखी एक सर्कलमध्ये ठेवावा लागेल. शेवटच्या शतकामध्ये 20 मिनिटाचा अवधी दिला जातो 4 षटकासाठी. फ्रान्सिस पुन्हा गोलंदाजीसाठी तयार. रिव्हर्स स्वीपचा बादशाह समजला जाणारा खेळाडू 1 धाव पूर्ण केली जाईल पण तिथून लांब खोलवरून येतो शतरक्षक येतोय. 2 धावा पूर्ण झालेले आहेत. चांगलं शतरक्षण चांगला थ्रो देखील आला होता पण दयानंद याच्या हातात तो चेंडू भेटलेला नाहीये. एखाद वेळेस भेटला असता संतोष तर दुसरं चित्र असतं पण इथं जर तरला क्रिकेटमध्ये जागा नाहीये. क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे. मोठे मोठे क्रिकेट जंटल्समॅन खेळून गेलेले आहेत. ते देखील सांगतात की आपण कोणताही अंदाज लावू शकणार नाही जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही आणि शेवटची धाव होत नाही. संतोष नक्कीच. आणि क्रिकेट बोलतो का सर्वात जास्त रंग बदलणारा खेळ आहे. सरड्याहून जास्त रंग बदलणारा खेळ आहे क्रिकेट. मी बघितलं तर थोडस मनोरी संघ जास्त वेळ घेतोय. वेळ घेतला तर एक 20 मिनिटांमध्ये त्याची 4 शतकं पूर्ण झाली. एक खेळाडू त्यांना सर्कलमध्ये ठेवावा लागेल अशी पेनल्टी आमच्या कोले अग्रिकच्या समाज मंडळाने आपण तो रूल्स केलेला आहे. स्ट्राईकवर लॉईड ज्याने आतापर्यंत 5 धावा काढलेल्या आहेत त्याच्यासाठी 3 चेंडू त्यांनी वापर केलेले आहेत. चांगला चेंडू अपील आणि फलंदाज पुन्हा एकदा बाद होत आहेत. अगोदरच्या सामन्यामध्ये ऍक्च्युली अपील होती पण तो बॅटला लागला होता पण इथं पंचाने अगोदरच बोट उचललेलं आहे
आणि फलंदाज LBWच्या स्वरूपात इथं बाद होतोय संतोष. तो अंतिम निर्णय, कारण येथे टेक्नॉलॉजी तेवढी आपली अजूनपर्यंत तिथपर्यंत पोहोचली नाही आहे का जे DRS घेऊपर्यंत. आणि पंचाकडे वेळ किती असतो म्हणून बघितलं तर 1 ते 3 सेकंड, या सेकंडमध्ये त्यांना निर्णय द्यायचा असतो. खरोखरच खूप कठीण असतं, पण पंच आपली नजर त्या चेंडूवर ठेवतायत, हेच तर मोठं काम आहे पंचांचं. एकदा चेंडू बघा, एकदा शतरक्षकाच्या हाताला न लागता तो एक फलंदाज आहे त्याच्या हाताला लागतो. एकदा पूर्ण केली जाईल. दुसऱ्यासाठी फ्रान्सिस याच्या हातात चेंडू भेटल्यानंतर तो फेकतोय, त्याला माहिती की कोणतरी फलंदाज एक बाद करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. म्हणून बघितलं तर चांगली फलंदाजी केली तर टाळ्या वाजतात, चांगली गोलंदाजी पळ केली तर चांगल्या वाजतात, पण पंचांना अजूनपर्यंत कोण टाळ्या वाजवू शकत नाही. खरोखर कारण हेच तर एक विलन, हारणाऱ्या टीमचा विलन होतो तो पंच आणि जिंकणाऱ्या टीमचा पण म्हणजे वगैरे हिरो. पण पंच सर्व काही आहे बघितलं तर. असं म्हटलं पंचाचा जातं, निर्णय म्हणजेच क्रिकेट. क्रिकेटचे देव म्हटल्यानंतर पंच यांना बघितलं जातं, कारण क्रिकेट म्हटलं की पंचावर डिपेंड आहे. हो, काय जबरदस्त चेंडू. या चेंडूवर जर बघायला गेलं, पंच सांगतायत की वाईट बॉल, पण चांगला चेंडू होता. असं वाटलं की स्टंपच्या थोड्या बाजूने लेगस्टिकच्या बाहेर असल्या कारणाने तो वाईट बॉल चेंडू घोषित होतोय. या चेंडूवर शेनवॉनची आठवण आली. शेनवॉनने एक असा चेंडू टाकला होता बासीत आलेला, त्यांनी दोन्ही पाय असे समोर ठेवले होते आणि त्याच्या पायामधून जाऊन तो स्टंपला लागला होता. पण इथं तसं झालं, वाईट बॉल घोषित होतोय. पुन्हा एकदा चेंडू कव्हरच्या दिशेने तिथं खेळून काढले संदीप कोहली, एक असा खेळाडू. त्या खेळाडूचं वय जर तुम्ही 45च्या वर आहे, पण असं वाटेल त्याची ज्यांनी ती बॉडी मेंटेन ठेवलेली आहे त्याच्यामध्येच तो वाटतो की 30च्या खालीच आहे, पण इथं फक्त 40+ आपण खेळू शकतो. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झाली ती 12. बघितलं तर ह्या जो 40+ क्रिकेट जवळपर्यंत आलाय ना, खरोखर चांगले प्लेयर म्हणजे जे घरी बसणार होते प्लेयर, फक्त टीव्ही मध्ये मॅच बघू शकत होते, ते आज मैदानावर खेळताना दिसत आहेत. खरोखरच चांगली गोष्ट आहे. भरपूर असे काही सामने आहेत. ऑन साइडला फिरवला जातोय. सायमनेचा एक हार्ड हिटर फटका आहे. ओ, खराब शतरक्षण आणि तो चेंडू जातोय सीमारेषा पार 4 या धावसंख्येसाठी. कारण दोन्हीले पाय आपण जर समोर उघडे ठेवले, मग म्हणतात ना की गेट उघडे ठेवले कोणी घुसेल, तसं झालेलं. चौकार येतोय Yes. बाटी संघासाठी. आणि किशोर यांच्याकडून थोडी मिस्टेक झाली, त्यांनी ती मान्य केलेली आहे. आणि धावसंख्या 2 षटकाच्या अखेरीस पोहोचली ती 16 या धावसंख्येवर. 18 मध्ये 29ची गरज आहे अजूनपर्यंत संतोष. त्यासाठी थोडं अजूनपर्यंत फलंदाजी चांगली करावी लागेल भाटी मास्टर्सच्या संघाला जिंकायचं असेल तर. मॅच बॅलन्सिंग आहे, अजूनही मॅच बॅलन्सिंग आहे. येस, मॉरस 18 मध्ये 29 धावांची गरज आहे. येस, जितेश याने आम्हाला इथं त्याची माहिती आम्हाला दिलेली आहे. गेल्या मॅच मध्ये देखील 18 चेंडूमध्ये 29ची गरज होती आणि भाटी मास्टरने तो सामना जिंकला होता. खरोखर हे जर ग्राउंड बनवायचं झालं तर अजितजी भंडारी यांना देखील खूप श्रेय जाईल. ते मला वाटतं या ग्राउंडचे खूप करते धरते होते अगोदर, जेव्हा ते अध्यक्ष आहेत. आता मात्र ते नगरसेवक होते, तेव्हा त्याच्यापासून आपण काम सुरुवात केलं. तर आज हे ग्राउंड एवढं चांगलं डेव्हलप झालेलं आहे, त्याला आज अध्यक्ष पद देखील आपण दिलं या ग्राउंडचं. चांगली गोष्ट आहे की अजितजी भंडारी यांचं योगदान खूप आहे या ग्राउंडसाठी. हे संतोष. नक्कीच. आता पहिल्या सामन्यामध्ये म्हणजे 3 षटकामध्ये 29 धावांची गरज होती, पण पहिल्याचे गोलंदाज वेगळे होते, पहिल्याचा वेळ वेगळा होता. आता टाइम बदलला, आता टाइम कोणाचा आहे येणारा वेळच सांगू शकते. चेंडू बघा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला होता, बॉल आणि बॅटचा संपर्क झालेला नाहीये. एसटी रक्षक फ्रान्सिस यांनी तो चेंडू तिथंच अडून पुन्हा गोलंदाज किशोर दांडेकर याला दिला जातोय. 17 मध्ये 29, 17 चेंडू आणि 29 धावांची गरज. एक मोठा फटका, तर मोठ्या फटक्याची गरज आहे भाटी संघाला देखील. ऑफ साइडला खेळून काढलेला आहे अनिल तिथं होता, पण त्याच्या बाजूने चेंडू पास झालेला आहे. पण चेंडू देखील इथं स्वप्नील याला देखील भेटलेला नाहीये. चेंडू जातोय 4 या धावसंख्येसाठी. या चौकाराच्या साईडने धावसंख्या पोचलेली आहे ती 20 या धावसंख्येवर.
किशोरांच्या मिसफिल्डमुळे चौकार गेला आणि एक चौकार, या 2 चौकार, एक नशिबाचे चौकार भाटी संघाला आणि खरोखर भेटलेले आहेत. हे जे 2 चौकार आहेत ते भवितव्य मला वाटतं हे जे काही 2 चौकार गेले त्याच्यावर डिपेंड असेल आता. हा चौकार जो होता काही अतिशय सुरेख असा फटका होता, म्हणजे बघितलं तर सुईमध्ये धागा असा घालतात तशा पद्धतीचा चौकार होता. रिव्हर्स स्वीप कनेक्टर झालेले पण शतरक्षक देखील खूप लांब आहेत. एक धाव पूर्ण केली जाईल. संदीप यांनी तो चेंडू पकडून फेकी दिली जाते. 2 धावा मिळत आहेत. त्या 2 धावीच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 22 या धावसंख्येवर. आता 15 मध्ये 23 काढायचे आहेत. अगोदर देखील 18 मध्ये 29 ची गरज होती. ते सबल आलेले आता. पंधरा मध्ये 23 धावांची गरज आहे. किशोर दांडेकर बघितलं 15 चेंडू मध्ये 22 धावा झाल्या आहेत आणि 15 चेंडू मध्ये 23 धावा करायच्या. पुन्हा एकदा चेंडू मारला जातो पण चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेनं. 2 या धावसंख्येसाठी डिक्लेरेशन झोन मध्ये. या 2 धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचलेली ती 24 या धावसंख्येवर. 14 मध्ये 21 काढायचे आहेत. हार्ड हिटर फलंदाज उमेश कोळी देखील येणं बाकी आहे. ज्या फलंदाजाने ज्या खेळाडूनं जेव्हापासून 35 मध्ये एंटर केलेलं आहे तेव्हापासून भाटी मास्टर संघाला खूप पुढे नेलेलं आहे त्यानं. मॅच फिनिशर असं म्हटलं जाणारा हा बॅट्समॅन आहे, हा खेळाडू आहे. त्या खेळाडूने फलंदाजी तर अप्रतिम केले, गोलंदाजी देखील चांगली करतोय आणि फिल्डिंग देखील चांगली आहे. म्हणजे तिन्ही फॉर्मॅटचं जे क्रिकेटला जे 3 फॉर्मॅट असतात चांगले ते तिन्ही याचा तो चांगला अष्टपैलू असा खेळाडू. हॅलो 14 मध्ये किशोर आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय. पुन्हा एकदा सेफ ड्राईव्ह आणि सेफ ड्राईव्हवर चेंडू जातोय. पुन्हा एकदा सीमारेषा पार. मॉरस यांचं कौतुक करावं लागेल. त्यांनी शतरक्षण बघून हा फटका मारलाय संतोष आणि या फटक्यावर 4 धावा त्यांनी वसूल केलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी होत होती. किशोर यांच्या शतकामध्ये आतापर्यंत 12 धावा आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 2 चौकार देखील मॉरस यांच्या बॅटीतून. बघा टर्निंग पॉईंट बघितलं तर किशोरकडून जो चौकार केला तिथून मॅच फिरले, थोडीसं टर्न पकडलाय. म्हणजे भाटी संघाने तिथे एक चौकार येतोय आला. सुरेख चेंडू पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह खेळून काढलेला आहे चेंडू. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसरी धाव आणि दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. कारण आणि 2 धावा मिळतात. थ्रो चांगला होता पण तो थ्रो किशोर यांच्या हातात न मिळता तो हाताला लागून डिफ्लेक्ट झाला. त्याच्यामुळे 2 धावा भेटल्या. या 12 मध्ये 15 काढायच्यात. बघूया कोण गोलंदाज येतो गोलंदाजीसाठी. तोपर्यंत आदित्य यांच्या डीजेचा आवाज तुमच्यापर्यंत ऐकण्याला पोहोचणार आहे. झाली होती मास्टरची. त्याच्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती आणि एक वेळा मानव पुरस्कार देखील पटकावला होता. 12 चेंडूमध्ये 22 धावांची खेळी.
10 चेंडूमध्ये 22 धावांची खेळी केली होती. त्याच्यामुळे त्याला थोडी बढती दिली गेली होती फलंदाजीमध्ये. पुढचा चेंडू ऑन साइडला येतो. एक धाव पूर्ण केली जाईल दुसऱ्यासाठी. पुन्हा एकदा फंबल झालेलं आहे. किशोर यांचा दिवस आज खराब आहे मला वाटतं. 2 धावा मिळतात. त्या 2 धावेच्या सायने 11 मध्ये 15ची गरज होते, 10 मध्ये 13ची गरज आहे. जो लो स्कोरिंग मॅच असेल ना तेव्हा क्षेत्ररक्षणाचं योगदान असावं लागतं. पण इथे थोडंसं मिसफिल्डिंग होते. किशोर आजचा दिवस खराब आहे कारण नाही. पण येणारी अजूनही 13 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 10 चेंडू 13 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज त्यांनी पावल्या. आपला षटकात पुढचा चेंडू घेऊन 10 मध्ये 13ची गरज. सायमन ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा चेंडू झेल उडालेला आहे पण चेंडू जातो एसटी रक्षकाच्या मागे. तिथं दयानंद उभा होता त्याच्याजवळ एक सिंगलसाठी आणि तिथं फक्त एक सिंगल मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 33 या धावसंख्येवर. आता 9 मध्ये 12ची गरज आहे. जी गरज आहे ती एक एक दोन दुहेरी धाव येत आहेत. असं काही नाही का भाटी संघ म्हणजे बरोबर म्हणजे बघायला गेलं तर एक एक दोन धावा यायला पाहिजे त्या येतात. या षटकामध्ये एक पहिला चेंडू डॉट गेला त्यानंतर 2 धावा आणि 1 धाव म्हणजे 3 चेंडूमध्ये 3 धावा आलेले आहेत. गोलंदाज डॅनी पावले पुन्हा गोलंदाजीसाठी तयार होतोय. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न मात्र आता बघा मॉरस यांना आपलं विकेटचं बलिदान करावं लागते कारण येणाऱ्या फलंदाजीमध्ये आपण बघतोय की उमेश सारखा फलंदाज तिथं बेंचवर बसून चालणार नाहीये. धावांची गरज होती 12, आता अजूनपर्यंत 12 धावांची गरज आहे आणि चेंडू जर बघायला गेले शिल्लक आहेत ते 8 मध्ये 12 काढायचे आहेत. 8 चेंडू आणि 12 धावांची गरज. हे 2 चेंडू निर्णायक असतील मनोज. खरोखर येणारे 2 चेंडू आहेत ना आणि शेवटच्या षटकामध्ये किती धावा डिफेन्स करायला ठेवतील बघू. गोलंदाजसाठी गोलंदाज डॅनी पावल्या पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्राईकवर फलंदाज सायमन. ओ मोठा फटका आणि मोठ्या फटक्यावर बघूया. ओ चांगलं शतरक्षण तिथं 2 धावा धावून काढलेले आहेत आणि तिसरी देखील धाव पूर्ण झालेली आहे. चांगलं शतरक्षण. प्रयत्न देखील चांगला होता झेल घेण्याचा मात्र झेल घेता घेता थोडा चेंडू त्याच्याकडून निसटला आणि त्या चेंडूवर 3 धावा धावून काढलेल्या आहेत. 3 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोचली ती 36 वर. 7 मध्ये 9ची गरज आहे. 3 धावा वाचवल्या देखील सोपलेल्यांनी. यस 3 धावा वाचवल्या असं म्हणावं लागेल. आणि धावसंख्या 36 झालेली आहे. 7 मध्ये 9 काढायचे आहेत. ते आपल्याला माहिती नाहीये. बघा तिथं बघा काही जितू याला बोलवा. योग्य तो निर्णय दिला जाईल. चला डिसिजन आलेलं आहे. 3 धावा मिळत आहेत. 7 मध्ये 9ची गरज अजूनपर्यंत आहे. 7 मध्ये 9. चांगली फलंदाजी होते, चांगले क्षेत्ररक्षण होते, चांगलं सामना देखील इथं चालू आहे. मनोरी मास्टर्स आणि भाटी मास्टर्स या 2 संघादरम्यान सेमीफायनलचा सामना आहे. डॅनी पावल्या गोलंदाजीसाठी सज्ज होतो. स्ट्राईकवर फलंदाज एक हार्ड हिटर.
फुलटॉस चेंडू मारलेला आहे, शतरक्षक समोर येतोय सुदर्शन. सुदर्शन यांनी देखील तो झेर सोडलेला आहे. आणि तिसरी धाव फलंदाज इथं बघूया, तिसऱ्या धावेवर फलंदाज इथं उमेश बाद होतोय, पण 2 धावा पूर्ण झाल्या होत्या. तिसरी धाव घेण्याची काही गरज नव्हती, पण शेवटचा चेंडू होता, बरोबर तिसरी धाव घेणं खूप गरजेचं होतं. उमेश यांना स्ट्राईकवर यायचं होतं, त्याच्यामुळे ती तिसरी धाव घेत होते. संतोष, नाही नाही, गरज म्हणजे बघायला गेलं तो हा मोठा फलंदाज आणि मोठा फलंदाज असा आऊट पाहत होतो. त्यांना एक जीवनदान भेटलं होतं, कॅच निसटल्या होता, 1चे 2 धावा घेतल्या होत्या आणि तिथे समाधान व्हावं बनावं लागलं होतं उमेश यांना. पण हा विकेट आणि आता 6 चेंडू 6 धावा. 6 मध्ये 7 काढायचे आहेत. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. स्ट्राईकवर सायमन राहील, सॉरी नाही, मला वाटतं स्ट्राईकवर कोण राहतो बघायचं आहे, पण 7 धावांची गरज आहे. निशान येतोय नवीन फलंदाज. स्ट्राईकवर निशान, नॉन स्ट्राईकवर सायमन. आणि शेवटचं शतक टाकण्यासाठी गोलंदाज संतोष रुके शेवटचं शतक टाकण्यासाठी येतोय. निशान एक चांगला परफेक्ट असा फलंदाज भाटी मास्टर संघामध्ये आपण बघतोय, ज्या खेळाडूनं चांगले चांगले सामने, हरण्याचे सामने जिंकवले होते, तोच फलंदाज आता नंबर 7 वर येतोय फलंदाजीसाठी. म्हणजे जेव्हापासून मॉरस आल्यानंतर निशाणवर थोडं प्रेशर कमी झालं, निशाण्यानं थोडं खाली ठेवलं. स्ट्राईकवर निशान, नॉन स्ट्राईकवर सायमन. शेवटचं शतक संतोष रुके घेऊन येतोय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर अपील. मात्र पंच सांगतायत की हा चेंडू थोडा लेग स्टिकच्या बाहेर होता, त्याच्यामुळे चेंडू मात्र एक लेग बाय मिळेल. या लेग बायच्या साईडने धावसंख्या पोचली होती 39 या धावसंख्या. 5 मध्ये 6 ची गरज. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. स्ट्राईकवर सायमन कोहली, नॉन स्ट्राईकवर निशान कोहली आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज संतोष रुके. पाच मध्ये 6 ची गरज. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. सायमन ऑन स्ट्राईक. भरपूर असे झेल सुटले, भरपूर असं खराब क्षेत्ररक्षण झालं. ऑन साईडला चेंडू, ऑन साईडला जातोय. बघा, ज्या क्षेत्ररक्षकाला लावलो तो त्याच्याजवळ चेंडू जातोय. अरविंद जो क्षेत्ररक्षक आहे त्याच्याजवळ एक सिंगल मिळेल. आता 4 मध्ये 5 ची गरज. 4 मध्ये 5 काढायचे आहेत. स्ट्राईकवर एक आक्रमक फलंदाज, एक तंत्रशुद्ध असा फलंदाज असं म्हटला जाणारा निशान. मॅच फिनिशर, हा देखील फलंदाज मॅच फिनिशर आहे. पुढचा चेंडू देखील जातो. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. दोनच धावा तिथे तिसऱ्या धावेसाठी ट्राय करतायत, पण 2च धावा मिळतील. या 2 धावेच्या साईने धाव संख्या पोचलेली आहे ती 42. तर 3 मध्ये 3 ची गरज आहे. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. निशान ऑन स्ट्राईक. निशान याला माहिती आहे की डबल सिंगल काढला तरी सामना आपल्या बाजूने झुंकेल. तीन मध्ये 3 काढायचे आहेत. स्ट्राईकवर निशान, नॉन स्ट्राईकवर सायमन. ही चांगली फलंदाज आहे. दोन्ही फलंदाज चांगल्या पद्धतीने फलंदाज करतात भाटी मास्टर्सच्या संघाला. या दोन्ही संघामध्ये चांगली चुरस आहे, कारण दोन्ही संघाने आतापर्यंत 3 फायनल्स मारलेले आहेत. 2 फायनल्स मनोरी मास्टर हारलेला आहे, 1 फायनल भाटी मास्टर्स हारलेला आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू जातोय आणि एक सिंगल मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने पुन्हा एकदा 2 मध्ये 2 ची गरज आहे. 2 मध्ये 2 ची गरज. स्ट्राईकवर पुन्हा एकदा सायमन येतो. येस मिस्टर संतोष. मी सांगितलं का आता कोणी रिमोटला हात लावू नका. आणि आता जे प्रेक्षक खुर्च्यांवर बसले हे पण खुर्च्या सोडतील, कारण 2 चेंडू 2 धावा.
मी अगोदरच बोललो होतो सायमन सॉरी जेव्हा संतोष पहिल्या मॅचमध्ये जर असतं तर असंच बोललं असतं की कोणी रिमोटला आतून नका लावू नका, आपले बेल्ट तसेच बांधून ठेवा खुर्च्याचे. तसंच त्यांनी आता बोललेलं आहे की 2 मध्ये 2ची गरज आहे. शतरक्षण थोडं अजून जवळ आलेलं आहे. टेन्शन 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 दोन्हीकडे टेन्शन आहे. बस टेन्शनच आता इथं दोन्हीकडे टेन्शनच चालू झालेलं आहे. म्हणजे टेन्शन मधून कोण बाहेर निघेल जातं समजेल. 2 मध्ये 2 बघायला गेलं सेमीफायनल ज्या प्रकारचा व्हायला पाहिजे तो सेमीफायनल इथे होतोय या मैदानावर. प्रेक्षकांना जसा सामना हवा होता तसा सामना होतोय. 2 मध्ये 2 संतोष गोलंदाजीसाठी तयार होतोय. संतोष चांगला चेंडू इथं मारण्याचा प्रयत्न केला होता पण तो चेंडू बॅटच्या खाली लागून आपल्या पायाला लागून चेंडू होतो या साईडला. आता 1 मध्ये 1 काढायचे. 1 चेंडू मध्ये 1 कंपल्सरी चेस आहे. एक मध्ये 1 धाव, 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. आता थोडं डिस्कशन चालू आहे. डिस्कशन चालूच राहील कारण संतोष सामनाच तसा झालेला आहे. हा एक जर षटकार लागत असेल का तो भारी पडतो पण 1 चेंडू मध्ये 1 धाव. फलंदाज का भरपूर टेन्शन मध्ये असणार, गोलंदाजही असणार. या दबावामध्ये बघू कोण निखरेल. जी पद्धतीची बघेल तुम्ही बोलले ज्या पद्धतीचा सामना व्हायला पाहिजे सेमीफायनल आणि तोच प्रेक्षकांना पाहायला मिळाले. ही मॅच कोणी पण जिंको, हे दोन्ही मॅच खरोखर एक अतिशय सामना जो सेमीफायनल दोन्ही संघ जिंकलेले आहेत त्यात काही शंका नाहीये. बघा दोन्ही संघाकडे टेन्शन आहे पण शतरक्षण करते थोडा जास्तच टेन्शन मध्ये आलेलं आहे की शतरक्षण संतोष कसं लावायचं शेवटच्या चेंडूवर. शतरक्षण एकदम जवळ लावलेलं आहे. फुल इथं एकदम बेनिफिट दिलेली आहे निशाणाने की वरून मार चालेल पण जवळची रन मी देणार नाहीये. सगळे आता धावा करत असतील. मनोरी संघ कर्जई देवी धावा करत असेल तर भाटी संघ हिरा देवी धावा करत असेल. संत बोनावेंचर यांचा धावा करत असेल. बघूया पण आता जो चेंडू शेवटचा चेंडू खरोखर हा वेळ कोणाचा असेल. आतापर्यंत जर झाले सामने जवळ बघायला गेलं तर 30 चेंडू त्यांचे आणि 29 चेंडू मनोरी संघाचेही झाले. 59 चेंडू झाले आणि 60वा चेंडू शिल्लक आहे. आणि बघायला गेलं तर ही धाव 90वी धाव. 89 धावा झाल्या आतापर्यंत 59 चेंडू मध्ये. या 90वी धावीसाठी बघा इथं तिथं आटापिटे चालू आहे की कोण सामना जिंकेल. प्रेक्षक अजून आतुरतेने वाट बघतायत त्या चेंडूची. धकधक धकधक धकधक. पण संतोष आल्यानंतर सर्व काही बघायला मिळते. तर प्रत्येक याचा आवाज त्याला ऐकू येतोय. प्रत्येक याचा आवाज तो काढू शकतोय. सगळ्यांचे हृदय अजूनपर्यंत शतरक्षण लावलं जाते. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. आणि स्ट्राइक वर निशान संतोष रुके. आणि सामना संपलेला आहे. मनोरी मास्टर या संघाने सामना जिंकलेला आहे. बघा काय जबरदस्त. आणि चेंडू हातामध्ये बसला आणि निशान बॅटलक म्हणावं लागेल. निशाण्याचं धाव काढण्याचा प्रयत्न केला होता. मनोरी मास्टर संघाचे सर्व राखीव खेळाडू विशेष करून रवी सद खोपटामधील सर्व आलेले आहेत त्यांना शाबासकी देण्यासाठी. सुदर्शन याची चांगली शतरक्षण, संतोष याची चांगली गोलंदाजी. आता मॅन ऑफ द मॅच द्यायचा तर कोणाला द्यायचा असं इथं विचार पडलेले. यस मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार काढलेला आहे. आम्ही करतोय संघाने खूप चांगला खेळ दाखवला इथे. खूप सुंदर असा खेळ पण शेवटचा चेंडू 1 धाव 1 करायचे असताना ज्यांनी खुर्च्या घेऊन गेलेत ना त्यांनी आणू नका. आमची कमिटी घेऊन येईल. नाही खुर्च्या आणा इथं. खुर्च्या संतोष काला उलट बोलतो. संतोष असं उलट बोलतोय. खुर्च्या ज्यांनी नेल्या ते आणा पहिला. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही काढतो. थोडं